तर राजकारणामध्ये कट कारस्थान केलं जात आहे म्हणून आता घरी बसायचं ठरवलंय। सिंधुदुर्गातील शक्ती प्रदर्शनावेळी खासदार नारायण राणेंनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे राणेंना राजकीय निवृत्तीचे वेध लागल्याची जोरदार चर्चा आहे। मुलांना चांगलं काम करण्याचं आवाहन करताना राणेंनी भावनिक आवाहन केलं। बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण कारस्थान, राजकारणात कारस्थान नावाचा शब्द तेव्हाही अडचण आली, मला आताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं। त्याला विचारलं कशात त्रास कट कारस्थान करायला, पण घरी बसू। दोन्ही मुलगे चांगले आहेत, त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बन, चांगलं नांदा, चांगलं काम करा, नाव कमवा, आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात। तर काल भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते। त्यावर आता भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत नाही। राणे साहेब हे आमची ऊर्जा आहेत, राणे साहेब हे आमची शक्ती आहे, आणि राणे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत। त्यामुळे राणे साहेबांचं अजून 4 वर्ष खासदारकी बाकी आहे, आणि राणे साहेबांमुळे नुसता सिंधुदुर्ग जिल्हा नाही, नुसता कोकण नाही, तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून। आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबई पासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला, त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे, हे मी फार ठामपणे सांगू शकतो। नाही, मला वाटतं निवृत्त होते असं राजकीय व्यवस्थेतनं कदाचित त्यांचं म्हणणं असेल, पण नारायण राणे साहेब सामाजिक राजकारण हे करत असताना ते लोकांमधला नेता आहे, लोकनेता आहे, आणि त्याच्यामुळं कशा अर्थानं निवृत्त होता मला माहित नाही, पण नारायण राणे लोकांमध्येच राहतील, लोकांची ती ऊर्जा आणि लोक त्यांची ऊर्जा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।